हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे आई माझ्याकडे 3-4 दिवस आधी आलेली आणि येताना आईने आंबे आणलेले. तर माझ्या आई दरवेळेला आंबे, फणस आणि शेतीतील भाजी असे येताना काही ना काहीतरी घेऊनच येत असते. तर माझ्या माहेरी आई पप्पांनी घरापुढे आंब्याची झाडे लावलेली आहेत आणि त्या आंब्याचे हे आंबे आहेत. तर कच्चे आंबे आहेत ते बारदानावरती पिकत घालण्यासाठी काढलेले आहेत आणि पिकलेले आंबे खाण्यासाठी बाजूला काढून घेतलेले आहेत. आंबे घेऊन आली आई. आणि हे आंबे आहेत ते वैष्णवीचे पप्पा सुट्टीवरती आल्यानंतर रानात गेलेले तेव्हा आंब्याच्या झाडाला आंबे आलेले तेव्हा त्यांनी ठिकावर आंबे काढून बोरगावमध्ये ठेवलेले. बाकीचे आंबे तसेच पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवलेले. बोरगावमधून ते आंबे तर वैष्णवीचे आजोबा म्हणजेच माझे सासरे, आम्ही त्यांना दादा म्हणतो, त्यांनी हे आंबे 15 दिवसापूर्वी आणून दिलेले. मुली रोज ते आंबे खात होते. यातील थोडेफार काही आंबे खराब झाले. तर अशा पद्धतीने सासरकडून आणि माहेरकडून मुलांना खाण्यासाठी आंबे आलेले आहेत. आमरस तयार करण्यासाठी हे पिकलेले आंबे मी आता धुण्यासाठी काढलेले आहेत. वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे जेवणामध्ये पुरणपोळीचा बेत होता. तर मी सकाळी उठल्यानंतर आंघोळी झाल्यानंतर डाळ शिजत घातलेली आणि डाळ शिजून झाल्यानंतर गॅलरीतील झाडांना पाणी घालून घेतले. तोपर्यंत आईने शिजवून घेतलेल्या डाळीचे गुळामध्ये शिजवून नंतर पुरण बारीक करायला घेतलेले आहे. वैष्णवीने आंघोळ करून झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि आता आई पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे. ती आईला विचारत आहे काय काय करत आहे म्हणून. आणि हा व्हिडिओ आहे तीही वैष्णवीच करत आहे. डाळ निवडून घेतली, तर कुकरमध्ये टाकली शिजायला, पुन्हा शिजवून घेतली, पुन्हा येळून काढली की त्यात गुळ घातला, मग ते गुळात परतून घेतली, पुन्हा आणि वेलची पावडर टाकली, झाली परतून. आता लागली वाटायला. अजून एवढे राहिले. येवळ्याची आमटी म्हणजेच कटाची आमटी मी तयार करत आहे. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये जिरे आणि लसूण चेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता याची फोडणी करून नंतर यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला तेलामध्ये भाजण्यासाठी टाकत आहे. आपण आपल्या चॅनेलवरती पुरणपोळीचा आणि तसंच कटाची आमटी म्हणजे सेवयांची आमटीचा व्हिडिओ आहे तो आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामुळे यावेळेला मी काही जास्त शूट नव्हते केले, थोडे शूट केलेले. मसाला तेलामध्ये चांगला भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आम्ही अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा रेड चिली पावडर आणि कांदा लसूण मसाला 1-2 चमचे घालून परतून घेत आहे. पुरणपोळीसाठी शिजवून घेतलेली चणा डाळातील पाणी म्हणजे चिरवणीचे पाणी आता यामध्ये शेक तयार करण्यासाठी टाकत आहे. शिजून घेतलेली चणा डाळ बारीक पेस्ट करून तीही शेकमध्ये टाकत आहे आणि आता मीठ टाकून शेक शिजवून घेत आहे. वैष्णवीने आमरस तयार करण्यासाठी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी वेलची पावडर आणि साखर टाकून बारीक करून घेत आहे. पुरणपोळीची आपण पूर्ण रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आई मला पुरणपोळी तयार करण्यासाठी हुंडा तयार करून देत आहे आणि मी पुरणपोळ्या लाटून घेत आहे. पुरणपोळ्या तयार करून झाल्यानंतर आईने लगेच कुरवड्या आणि भातोड्याही तळून घेतल्या. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाल्यानंतर वडपूजन करायचे होते त्यामुळे मी आता तयार झालेली आहे. सातारमध्ये आम्ही इथं राहायला आल्यानंतर महादेव मंदिराच्या तिथे मोठं वडाचं झाड आहे. तिथे आम्ही पहिल्यांदा 1-2 वर्षे वडपूजनासाठी जात होते. पण आता अहोंनी झाड आणल्यापासून आम्ही वडाची पूजा आहे ती घरामध्येच करते. कुंडीच्या कडेने मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये रंग वैष्णवीने भरून घेतलेले आहेत. अहोंनी वडाचे झाड आणलेले तेव्हा वडाचे झाड छोटे होते आणि आता ते केवढे मोठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता. वडाची पूजा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे ते मी ताटामध्ये भरून घेतलेले आहे आणि पुरणपोळीचाही नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि वडाचे झाड केवढे झालेले आहे तुम्ही बघू शकता. तर खूप मोठे असे वडाचे झाड झालेले आहे. तर यावर्षी वडपौर्णिमा साजरी करायला आईही माझ्यासोबत आहे. आई आणि मी आता दोघी वडपूजन करून घेत आहे. नको थांब.
होय सोय दूध आणि साखर ठेवली. धागा बांधताना ठेवायचं ना काही तर त्याला काय देऊन तुलायचं तू काय की तू पण बुद्धामन अरे गप्प सोना तुमचं चाललंय स्कूलमध्ये स्कूलच्या पुढे चहाची टपरी नसतं झाडे तिथं सगळ्या बायका असं करत होत्या. तिथं मुलं कशी म्हणत होती अरे बापरे या बायकाचं काय चाललंय झाडाला काय बांधून ठेवणार होते. नवऱ्यासने बांधून ठेवलं. असं जरा असं वाटते मुद्दाम करताय म्हणून त्याला तिसरी गेला पाहिजे त्याच्यात नाही गुलाबी तिसरी
ए ही बांधते ते चल बांधते होय कटणं करायचं माझ्यावरती ते लागलं. आता छोटे झाले मला दिसत मी व्हिडिओ करतोय. वडपूजन करून झाल्यानंतर आणि मुली शाळेतून आल्यानंतर आम्ही दुपारच्या वेळेला जेवायला बसलेलो आहोत. जेवणामध्ये आहे पुरणपोळी, आमरस, शेक, भात आणि कुरवड्या पापड असा जेवणामध्ये बेत आहे. मुली आणि आई मी आता जेवायला बसलेला होता. जेवण झाल्यानंतर मला नंतर माहेरला जायचं होतं. वैष्णवीची कागदपत्रे शाळेच्या ॲडमिशनसाठी लागणार होती ती मला जाऊन आणायची होती. त्यामुळे मी आता माहेरला निघालेली आहे. आईलाही घरी माघारी जायचं होतं पण मी वैष्णवीचं ॲडमिशन चालू होतं त्यामुळे आईला माझ्यापासून थांबून घेतलं होतं. सातारमधून इंग्रजमध्ये मी लगेच एक तास काढले पण नंतर मला इंग्रजमध्ये जायला रिक्षावाल्याने पाऊण गाडी भरायला लावला आणि हा व्हिडिओ आहे तुम्ही परत रिटर्न माघारी सातारा निघालेली. वैष्णवीच्या ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्र घेऊन मी रिटर्न माघारी सातारा निघालेली. त्याचा व्हिडिओ आहे हा. वहिनींनी मला काय काय दिले, टिंकाचे लाडू, आंबे, शेंगदाणे आणि भोपळा. आता याच्या घाऱ्या कधी करायच्या? आता या भोपळ्याच्या बनवायच्या घाऱ्या. रानामध्ये टोकाला शेंगदाण्याचे बी काढले होते. त्यातले राहिलेले शेंगदाणे आहेत ते मला वहिनींनी दिलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आई घरी निघालेली आहे. आदिने आणि वैष्णवीने आईची चप्पल लपून ठेवलेली होती. तर आजचा हा वडपौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.